गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा माझा छोटासा व्लॉग. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन पाहायला मिळणार आहेत. आणि आम्ही कुठे कुठे फिरलो आणि काय काय केले हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पंढरपुरात आज मात्र भाविकांची भरपूर गर्दी होती. बरेच भाविक आज दर्शनासाठी पांडुरंगाकडे आले होते. आणि हो, ज्या भाविकांना इथे शॉपिंग करायचे आहे, ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी इथे मंदिराच्या शेजारी देखील काही गोष्टी खरेदी करण्यासाठी होत्या. जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, रांगोळीचे जे छाप असतात ना, ते देखील येथे अवेलेबल होते. आणि हो, आज दर्शनाला मात्र भरपूर गर्दी होती. जसं की तुम्ही बघितलं असेल, रांगा लागल्या होत्या. नेहमीपेक्षा आज मात्र जास्त गर्दी होती. नंतर काय, माझ्या आईला दिसली ही रांगोळीची मस्त कलाकृती. तिने काय लगेचच घेतलं आणि ते खूप युनिक देखील होतं, म्हणून लगेच खरेदी केलं. आय थिंक याची प्राइस मात्र 50 रुपये अशी होती. मग काय, आम्ही देखील चपल्या वगैरे सोडून दर्शनासाठी गेलो. दर्शन वगैरे घेतलं. तेथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी शूट नाही करू शकले. दर्शन केल्यावर मात्र खूप प्रसन्नता आणि मनाला अगदी शांतता वाटत होती. आज मात्र देवळात खूपच प्रसन्न आणि फ्रेश वाटत होते. त्या लाइटिंगचा आणि दुकानांचा तर नुसता झगमगाट होता. सगळीकडे मात्र दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी दिसत होती. मग काय, नंतर आम्ही आलो श्री खंडोबा मंदिर दर्शन करण्यासाठी. चपल्या सोडल्या आणि दर्शनासाठी निघालो. खरंच मी स्वतःला खूपच लकी समजते, कारण तीर्थक्षेत्र पंढरपूर ही माझी जन्मभूमी आहे. गर्दी नसल्याने लगेचच दर्शन घेतलं. आमचं गाव कुठेही असो, जगाच्या कानाकोपऱ्यात, भले तिथे काही सुख सोयी असू देत नसू देत, पण आपलं गाव हे आपल्यासाठी एक वेगळी जागा असते. आपल्यासाठी एक वेगळी जागा निर्माण केलेली असते आपल्या गावाने. आणि आपल्या गावाशी दर्शन झाल्यावर चपला वगैरे घालून आम्ही निघालो पुढे अजून दर्शनासाठी. ज्या ज्या भाविकांसाठी शॉपिंगची आवड आहे ना, त्यांच्यासाठी ही जागा परफेक्ट आहे. नंतर आम्ही पोहोचलो मल्लिकार्जुन मंदिरामध्ये. तेथे देखील दर्शन घेतले. तेथे मात्र जरा जास्त गर्दी होती, जसं तुम्ही बघू शकता. आणि हे देखील मंदिर खूपच छान सजवलं होतं आणि अगदी झगमगाट होता बरं का. या मंदिरामध्ये येऊन खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. आणि मागच्या वेळेस आम्ही येथेच अभिषेक केला होता महादेवाचा. आणि हे 12 ज्योतिर्लिंग मधला एक जे स्थान आहे ते आहे इथे. बघू शकता तुम्ही. येथे मात्र शूटिंग कॅमेरा अलाउड असल्यामुळे मी शूट केला आहे काही तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि इथे आई आणि वीर ऑलरेडी पोहोचले होते आणि मी देखील दर्शन घेतलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर सजावट होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं. खूप मस्त वाटत होतं. त्याच मंदिरात अलीकडे छोटीशी गणपतीची
मंदिर देखील होतं आणि सोबतच येथे जे नागदेवता आहेत त्यांच्या देखील काही मूर्त्या होत्या, जसं तुम्ही बघू शकता. आणि आत मात्र छोटंसं देऊळ होतं, जे की तुम्हाला दाखवते मी. आणि त्याच्यावरून पूर्ण झाड होतं आणि ही लक्ष्मी नरसिंह अशी मूर्ती होती ही, जिथे दिवे वगैरे लावले होते. आणि हे बघू शकता, खूप रहस्यमय वाटतंय आणि हे खूप जुनं बांधकाम आहे. नंतर आम्ही एका अगरबत्ती शॉपवरती गेलो, कारण आईला पूजेसाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या. आईला अगरबत्ती आणि धूप अशा काही गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणून ती घेत होती. येथे पूजेसाठी किंवा देवघरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी अवेलेबल होत्या आणि तेही अगदीच योग्य दरात. दरवेळेस आम्ही पूजेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी येथूनच परचेस करत असतो. येथे अगरबत्ती, धूप, तेल किंवा ज्या काही आपल्याला गोष्टी लागतात पूजेसाठी, त्या सर्व गोष्टी येथे अवेलेबल होत्या. आणि इथे तुम्ही बघू शकता, आई मला विचारत होती कोणता धूप घेऊ दे. आणि मग आम्ही धूप आणि अगरबत्ती यांची खरेदी केली. नंतर मी दुकानांच्या हेड करून थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली आणि ते सर्व प्रोडक्ट्सची माहिती आणि येथे ॲड्रेस कुठे आहे ते देखील सांगत होते. हे देखील दुकान खूपच आधीपासून खूप जुनं आहे. ते सांगत होते येथे पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी अगदी प्युअर आणि ऑर्गॅनिक मिळतात आणि तेही योग्य दरात. आणि त्यांनी काही मला इथे सॅम्पल देखील दाखवलेले आहेत, जसं की अगरबत्ती, धूप अशा काही गोष्टी. आणि या सर्व गोष्टी पूजेसाठी देवघरात आवश्यक असतात. आपले देवघर प्रसन्न आणि सुगंधित फ्रेश राहण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. जर तुम्हाला देखील यांच्या शॉपवरून खरेदी करायची असेल तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या समोर यांचे दुकान आहे. तुम्ही येथे येऊन या दुकानाला नक्की भेट द्या. नंतर खरेदी वगैरे केल्यावर आम्ही निघालो पुढे दर्शनासाठी. आज शनी प्रदोष असल्यामुळे आणि शनिवार देखील असल्यामुळे आम्ही मारुती दर्शनासाठी गेलो होतो. तेथे देखील थोडी गर्दी असल्यामुळे थोडा वेळ लागला. तेथे देखील आम्ही दर्शन घेतलं, प्रदक्षिणा देखील घातल्या. या मंदिराचं बांधकाम देखील खूप जुनं आहे. हे स्ट्रक्चर जसं तुम्ही बघू शकता, या स्ट्रक्चरवरून सहज कळते की हे खूप जुनं आहे. मात्र हे खूप सुंदर आहे. आम्ही प्रदक्षिणा देखील येथे घातल्या आणि खरंच खूप छान वाटत होतं. आज आम्ही सर्व देवदर्शने करत होतो. नंतर मंदिरामधल्या दिव्यामध्ये तेल घालायचे राहिले होते, त्यासाठी मी 5 रुपये देऊन येथे तेल घेतले.
नंतर येथे प्रसादासाठी काही पेढे किंवा काही घ्यायचे होते, म्हणून मग आई ते घेत होती. येथे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मिठाई, पेढे, बर्फी आणि लाडू देखील अवेलेबल होते आणि चिक्की जी असती ते देखील येथे अवेलेबल होती. तर आम्ही येथे एक पेढ्याचा पुडा घेतला आणि एक चिक्कीचं देखील पॅकेट घेतलं होतं. नंतर काय चालत चालत गेल्यानंतर एका ठिकाणी मला हे कानातले दिसले, तर म्हटलं बघू एखादं चांगलं असलं किंवा युनिक असलं तरी घेते. तर इथे एवढे खास तरी नव्हते, पण यातलं मला एक आवडलं होतं आणि ॲक्च्युअलमध्ये ते माझं तुटलं होतं. सो म्हणून मग मी ते घेतलं आणि येथे जस्ट ₹20 पासून इयरिंग्सची सुरुवात आहे. आर यू बिलीव्ह? तर मी हे इयरिंग घेतलं. हे थोडं गोल्डनमध्ये होतं, तर हे जस्ट ₹20ला होतं. मी इथे कानातले बघत होते तोपर्यंत इथे हा ना माझा भाऊ मसाले दूध पीत होता आणि हा स्टाईल मारत मला दाखवत होता. मला तर नव्हतं प्यायचं. नंतर काय मला काही कॉस्मेटिकची शॉपिंग करायची होती, सो मी या कॉस्मेटिक शॉपवरती पोहोचले आणि काही शॉपिंग केली. तेथे देखील कॅमेरा अलाउड नसल्याने मला बंद करावा लागला. मग नंतर शेजारीच येथे भरपूर फूड स्टॉल असल्यामुळे आम्ही तेथे पोहोचलो आणि भेळपुरी आणि बरंच काही घेतलं. हे भैया खूप स्टायलिश पद्धतीने येथे भेळ बनवत होते, सो मी हा देखील व्हिडिओ थोडासा क्लिप शेअर केली तुमच्यासोबत. बघू शकता खूप टेम्पटिंग दिसत होती ही भेळ, तर आम्ही घेतली. नंतर येथे पॉपकॉर्न देखील दिसले, तर मी इथे 2 पॅकेट पॉपकॉर्नचे घेतले, जे की एक पॅकेट ₹10ला होतं. मला मसाला दूध वगैरे काहीच प्यायचं नव्हतं, तर मी पोचले येथे ज्यूस प्यायला. तर मी मागवला होता पिस्ता फ्लेवरचा ज्यूस. तर हे भैया करत होते तयार. फायनली खूप वेट केल्यानंतर हा माझा पिस्ता फ्लेवरचा ज्यूस तयार होता आणि मी म्हटलं आई तू पहिल्यांदा टेस्ट करून बघ. तर खूप थंड असल्यामुळे बघा आई कशी करते. नंतर काय रिक्षामध्ये बसलो आणि निघालो आम्ही आमच्या घरी. तर रिक्षा लवकर सापडत नव्हता, पण कसा बसा सापडला आणि फायनली आम्ही घरी चाललो. खूप जास्त थकलो होतो आज, खूप जास्त आम्ही फिरलो आणि दर्शन देखील केलं होतं, मात्र प्रसन्न देखील वाटत होतं. तर फायनली आम्ही घरी चाललो आणि बघू शकता तुम्ही खूप रात्र झाली होती आणि आज खूपच आम्ही उशिरा चाललो होतो घरी. तर फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. रिक्षावाल्याला पैसे दिले आणि पहिल्यांदा स्वच्छ तोंड हातपाय धुतले आणि तुम्हाला दाखवते मी वीर असा माझ्या पायावर पाणी ओतत होता आणि ही क्लिप मी शूट केली.